कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी 8वे वेतन आयोग हा अतिशय सेन्सिटिव्ह विषय बनलेला आहे आणि याच 8वे वेतन आयोगासंदर्भात थोड्याच वेळापूर्वी एक अपडेट आलेली आहे। 8वे वेतन आयोगाच्या समितीला जेव्हापासून नोव्हेंबरमध्ये 8वे वेतन आयोगाचं समितीचं गठन झालं आणि या समितीला 18 महिन्यांचा कालावधी दिलेला आहे पूर्ण 8वे वेतन आयोग लागू करण्यासाठी आणि एक स्टेप चालू आहे आणि त्यामध्ये स्टेक होल्डरकडून 8वे वेतन आयोगाच्या ज्या समितीला जो डेटा लागतो, जो डेटा अतिशय महत्त्वाचा असतो, त्याशिवाय पुढचं कोणतंच पाऊल उचलता येत नाही आणि तो डेटा अजूनही त्याची तारीख शेवटची देण्यात आलेली होती 30 जून 2026 ही तारीख देण्यात आलेली होती आणि त्या तारखेपर्यंत सुद्धा 30 जून आता संपलेली आहे। त्या तारखेपर्यंत स्टेक होल्डरच्या कमिटीने अजूनही अजूनही ती जो डेटा आहे तो डेटा समितीला दिलेला नाही आणि ही तारीख एक्सटेंड करण्यात आलेली आहे। ही तारीख कोणती आहे पाहणारच आहोत, परंतु यामध्ये हेही सांगितले आहे की स्टेक होल्डरकडून जो डेटा आहे तो डेटा घेतला जातो आणि त्या डेटाचं नेमकं कारण काय आहे, त्या डेटाशिवाय का पुढचं पाऊल उचलता येत नाही, कारण तो डेटा इतका महत्त्वाचा का असू शकतो, तो डेटा काय असतो हे सुद्धा पाहणार आहोत। त्याचबरोबर 8वे वेतन आयोगाचे जी एक्सटेंड आता मी सांगितली स्टेक होल्डरकडून डेटा घेण्याची तारीख आहे एक्सटेंड करण्यात आलेली आहे, ती पोर्टलवर काय आहे ती सुद्धा आपण आता पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहे पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचे अपडेट थोड्याच वेळापूर्वी आलेले आहे। आता ही अपडेट पोर्टलवर जरी दाखवत नसेल तरी न्यूजपेपरमध्ये आलेली ही अपडेट आहे। हिंदुस्तान पेपर हा सर्वात मोठा पेपर आहे आणि या न्यूजपेपरमध्ये आलेली ही अपडेट आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांचे 8वे वेतन आयोगासंदर्भातील आलेली ही अपडेट आहे। त्याचा एक फोटो मी बाजूला पेस्ट करतेच, परंतु ही अपडेट नेमकी काय आहे डिटेलमध्ये पाहूया। बघा, 8वे वेतन आयोगाच्या वेबसाईटवरती 8 पे ऑनलाईन पोर्टलवरती डेटा जो मागितला होता स्टेक होल्डरकडून आणि त्याची लास्ट डेट होती 30 जून 2026। आता 30 जूनला तर हा डेटा आलेला नाही। हिंदुस्तान न्यूजपेपरमधली न्यूज आहे, ही तारीख 31 जुलै 2026 करण्यात आलेली आहे, म्हणजे 1 महिना पुन्हा एक्सटेंड करण्यात आलेली आहे। यावरून कळतं की 1 महिना पुढं काम गेलेलं आहे। यावरती पे कमिशन ने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नोडल ऑफिसर्स आहेत या सर्वांना सांगितलेलं आहे की जो डेटा आहे हा वाढवलेल्या तारखेच्या आतच जमा करा, म्हणजे आता 30 जूनला तर दिलेलं नाहीच, परंतु जो डेटा आहे तो आता वाढवलेल्या तारखेच्या आत तरी जमा करा। हेही म्हटलं आहे की डेटा फिजिकल कॉपी किंवा ईमेल असेल किंवा एक्सेल शीट असेल किंवा PDF फाईल असेल, याद्वारे जमा केलेला डेटा मान्य केला जाणार नाही किंवा पोर्टल तसं मान्यसुद्धा करत नाही असं सुद्धा त्यांनी म्हणजेच 8वे वेतन आयोगाच्या समितीने सांगितलेलं आहे, कारण फिजिकल फॉर्ममध्ये हा डेटा ॲक्सेप्ट केला जात नाही किंवा ॲक्सेप्ट होतच नाही। त्यामुळे जो डेटा आहे तो डेटा जे ऑफिशियल पोर्टल आहे 8 पे कमिशनचे त्यावरतीच तुम्हाला द्यावा लागणार आहे असं स्टेक होल्डरला 8 पे कमिशनच्या समितीने सांगितलेलं आहे। आता हा डेटा जरुरी का आहे, या डेटाची गरज का असते बघा, तर या डेटाशिवाय पे कमिशन आपला रिपोर्ट नाही देऊ शकत, म्हणजे बनवू शकत नाही। हा डेटा देण्यासाठी ऑलरेडी 30 जून 2026 तारीख दिली होती, तरीही डेटा ऑनलाईन पोर्टलवरती जमा झालेले नाही आणि यामुळेच पे कमिशनला पुन्हा 1 महिना पिरियड हा पुढे ढकलावा लागलेला आहे किंवा वाढवावा लागला आहे। त्यानंतर बघा, कोणत्या प्रकारचा डेटा आयोग मागत आहे, म्हणजे आता हा डेटा अतिशय महत्त्वाचा आहे, पण तो कोणत्या प्रकारचा आहे, कशासाठी हा डेटा महत्त्वाचा आहे की ज्यामुळे आणखी 1 महिना पुढे काम ढकलण्यात आलेलं आहे 8 पे कमिशनचं। तर पहिलं म्हणजे किती क्षमता आहे ही ओळखण्यासाठी डेटा हा महत्त्वाचा आहे स्टेक होल्डर करून घेतलेला। त्यानंतर किती वॅकन्सी आहेत हे ओळखण्यासाठी स्टेक होल्डर कडून घेतलेला डेटा महत्त्वाचा आहे। त्यानंतर पुढचं म्हणजे
2023 to 2025 रिटायरमेंट संदर्भातील माहिती तसेच VRS घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती या संदर्भात हा सुद्धा डेटा महत्त्वाचा आहे। त्यानंतर इस्टेट ट्रेड 2023 ते 25 पर्यंत कसा राहील या संदर्भातील माहिती घेण्यासाठी हा डेटा आवश्यक आहे। तसेच कर्मचाऱ्यांची वयाच्या वेगवेगळ्या स्तरावरील माहिती घेण्यासाठी सुद्धा हा डेटा आवश्यक आहे। तसेच GPF आकडा संदर्भातील आकड्यांसाठी हा डेटा महत्त्वाचा आहे। तसेच प्रमोशन संदर्भात सुद्धा हा डेटा महत्त्वाचा आहे। म्हणजे स्टेक होल्डरकडून येणारा डेटा इतके अगदी त्याची 6 ते 7 कारणे आहेत की यासाठी हा डेटा अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा डेटा घेतला जातो। म्हणजेच रिटायरमेंट संदर्भात असेल किंवा कर्मचाऱ्यांच्या वयाच्या वेगवेगळ्या स्तरासंदर्भातील असे स्पष्टपणे मी आता तुम्हाला सांगितलं असे डेटा स्टेक होल्डरकडून या कामासाठी डेटा लागणार आहे। त्यानंतर पुढचं म्हणजे का पाहिजे ही माहिती। आता ही माहिती कशासाठी पाहिजे तर कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील बदलाविषयी माहिती मिळते या सर्व डेटाकडून। म्हणजे आता मी जो डेटा सांगितला कोणता घेणार तर या सर्व डेटाकडून कर्मचाऱ्यांच्या बदलाविषयी माहिती मिळते। त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात जरुरीची माहिती सुद्धा मिळते। 8 पे कमिशनला मिळते। त्यामुळे एखादं कमिशन जर लागू करायचं असेल तर ह्या सर्व डेटा अगोदर घेणं हे गरजेचं असतं आणि त्यानंतरच पुढचं पाऊल समितीला उचलता येतं। परंतु स्टेक होल्डरने 30 जून तारीख उलटून गेली तरी सुद्धा हा डेटा दिलेला नाही। महत्त्वाचं म्हणजे 8 वेतन आयोगाच्या समितीचे गठन हे नोव्हेंबर 2025ला झालं। तुम्हाला माहीत आहे ही गोष्ट। त्यानंतर 18 महिन्यांचा पिरियड दिलेला आहे आपला रिपोर्ट जमा करण्यासाठी। 8 पे कमिशनचा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट तुम्हाला माहीत आहे नोव्हेंबर 2025 पासून पुढे 18 महिन्यांचा पिरियड दिलेला आहे। या पिरियडमध्ये 8 पे कमिशनच्या समितीला हा रिपोर्ट जमा करावाच लागणार आहे। परंतु स्टेक होल्डरने आपला डेटा जमा केलेला नसल्यामुळे 8 पे कमिशनचे आयोगाचे समितीचे जे रिपोर्ट आहेत ते जमा करता येणार नाहीत। ॲटलिस्ट या महिन्यामध्ये 31 जुलैपर्यंत तारीख देण्यात आलेली आहे। आता 31 जुलै म्हणजे ऑलरेडी 1 महिना एक्सटेंड झालेला आहे। 30 जून तारीख देण्यात आलेली होती। 30 जूनला स्टेक होल्डरने आपला डेटा जमा केलेला नाही, त्यामुळे आता पुढची तारीख देण्यात आलेली आहे। ऑलरेडी 1 महिना हे डिलेच झालेला आहे। हे डिपेंड करतं वेतन आयोगाच्या कार्यप्रणालीवरती। हे कशा प्रकारे या टाईमला कव्हर करेल यावरती डिपेंड करतं। महत्त्वाचं म्हणजे 8 पे कमिशनची जी समिती आहे त्या समितीने यावेळी प्रत्येक ठिकाणी मीटिंग घेतल्या। हैदराबाद असेल, पुणे असेल, बऱ्याच ठिकाणी या दिल्ली असेल या ठिकाणी मीटिंगसुद्धा घेतलेल्या आहेत। काही संघटनांच्या बरोबर काही कर्मचारी पेन्शनधारक सुद्धा उपस्थित होते, यांच्याबरोबर सुद्धा मीटिंग घेतलेल्या आहेत आणि तो सर्व डेटा त्यांनी कलेक्ट केलेला आहे। परंतु महत्त्वाची शेवटची स्टेप आहे ती म्हणजे त्यांना स्टेक होल्डरचा एक डेटा लागतो, जो की मी आत्ता वरती 6 ते 7 प्रकारचा डेटा सांगितला। या प्रकारचा सर्व प्रकारचा जो डेटा लागतो तो डेटा मात्र आणखीही आलेला नाही, त्यामुळे ही तारीख एक्सटेंड करण्यात आलेली आहे। महत्त्वाची आजच्या व्हिडिओची अपडेट हीच आहे की हा डेटा तर माहीत असणं गरजेचंच होतं, परंतु जी तारीख आहे ती तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि तुमचं आणखी काम 8 पे कमिशन लागू होण्यासाठी 8 पे रिपोर्ट जमा करण्यासाठी आणखी 1 महिना डिले झालेला आहे। आता हा 1 महिनाच राहावा अशी प्रत्येक कर्मचाऱ्यांची पेन्शनधारकांची अपेक्षा आहे, कारण हा डेटा घेतल्याशिवाय पुढचं कोणतेही पाऊल उचलता येत नाही। प्रत्येकाच्या अपेक्षेप्रमाणे फक्त 31 जुलैची शेवटची तारीख असावी। हा महत्त्वाचा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।